हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवली आहे. म्हणजे नॉनव्हेजची भाजी असो, व्हेज किंवा डाळ असो, कशासोबतही तुम्ही तुम्ही खाऊ शकता आणि शरीराला ऊर्जा मिळते थंडीच्या दिवसात, अशी पौष्टिक रेसिपी आहे. तर रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे, सेम त्याच वाटीनं अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि सेम त्याच वाटीनं पाव वाटी गव्हाचे पीठ घेतले. तर गव्हाचं पीठ आपल्याला बाइंडिंगसाठी हवं आहे आणि ही सेम क्वांटिटी अगदी योग्य प्रमाण आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 चमचा धना जिरा पूड घातली आहे. त्यानंतर साधारणतः 1.5 चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे आणि अगदी पाव चमचा ओवा घातला आहे आणि चवीनुसार मीठ. तर तुम्ही लाल मिरची पावडरऐवजी हिरवा मिरचीचा ठेचा वगैरे पण वापरू शकता आणि अगदी चिमूटभर सोडा खायचा घातलेला आहे. तो ऑप्शनल आहे, पण घातला तर थोडं हलकं आणि छान असं होतं ते. त्यानंतर 1 चमचा तेल घातलं आहे आणि आता हे सगळं आपल्याला पिठासोबत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे तेल आणि मसाले सगळ्या पिठाला लागले पाहिजेत असं आपल्याला सर्व पिठाला चोळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ही मी अर्धी जुडी जी आहे मेथीची, त्याची कोवळी पुढची पानं वगैरे घेतलेले आहेत अगदी बारीक चिरून. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि पाव वाटी चणा डाळ मी एक अर्धा तास भिजत ठेवली होती, ती डाळ घातलेली आहे. त्यानंतर आता आपण चाळणीला थोडंसं तेल लावून घेऊया आणि आता हे सर्व जिन्नस आपण छान एकत्रित करून घेणार आहोत आणि वरून लागेल असं पाणी घालून या पिठाचा कणकेच्या गोळ्याप्रमाणे गोळा करून घेणार आहोत. तर आता आधी मी मेथी कशी धुतलेली आहे, ओलसर कोथिंबीर आहे, त्यामुळं पिठाला ती चोळून घेतले की किती वरून पाणी लागेल असं थोडं थोडं करत पाणी घालून आपण ते पीठ मळून घेणार आहोत. तर नाश्त्यासाठी म्हणा किंवा अगदी लंच डिनरला सुद्धा आपण खाऊ शकतो अशी रेसिपी आहे. आणि आत्ताचे हे थंडीचे दिवस आहेत, तर बाजरी वगैरे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते. आत्ता नाचणी म्हणा, बाजरी म्हणा किंवा अगदी तुम्ही बाजरी नसाल खात तर तुम्ही ज्वारीच्या पिठाचंही करू शकता. आणि बघू शकता आता साधारणतः आपल्याला असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर मी आता अगदी थोडं थोडं करत पाणी घालून या पिठाचा गोळा करून घेतलेला आहे आणि एक 10 मिनटं मी ठेवला होता तो साईडला तसाच. आणि त्यानंतर आता आपण तेलाचा हात लावून त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. तर अगदी छोट्या चपातीला आपण गोळा घेऊ ना, असा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि सेम आपण मेदूवडा कसा करतो त्या पद्धतीने आपल्याला त्याच्या वडा बनवून घ्यायचा आहे. तर हातावर मी चपटा असा गोल करून घेतला आहे आणि त्याला मध्ये छिद्र केलेलं आहे बोटाच्या साहाय्याने. तर अशा प्रकारे आपल्याला याचे सगळे वडे करून घ्यायचे आहेत. तर आता बघू शकता चाळणीवर मी ते सगळे वडे ठेवलेले आहेत. इकडे गॅसवर पाणी पण गरम करत ठेवलं आहे. आता चाळण त्यावर ठेवून आपल्याला ते झाकण ठेवून एक 10 मिनटं शिजवून घ्यायचं. तर अगदी लो टू मीडियम गॅसवर मी हे 10 मिनटासाठी ठेवलं होतं. तर बघू शकता आता मी हात लावून दाखवते तुम्हाला की अगदी छान असं ते शिजलं गेलं आहे, कारण आपल्या हाताला काही एक ते चिकटत नाही आहे. अगदी छान शिजलं गेलं आहे. तर आता मी ते काढून घेते. तर बघू शकता छान असं झालेलं आहे आपलं हे. आणि आता ते मी प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. तर हे तुम्ही तसंही खाऊ शकता, कारण आपण त्यामध्ये मसाले वगैरे घातलेले आहेत, किंवा तुम्ही हे कट करून वडीप्रमाणे फ्राय करून शॅलो फ्राय करूनही खाऊ शकता किंवा डाळीमध्ये वगैरे हे टाकून. तर खूप छान, म्हणजे आपण मेदूवडा कसा सांबारसोबत खातो तशा टाईप खाल्लं तरी खूप छान लागतं आणि अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे. तर बघू शकता मी आतपर्यंत दाखवते, छान आतपर्यंत शिजलं गेलं आहे. आणि याचे असे तुकडे करून आपण ते फ्राय करून पण वडीसारखं खाऊ शकतो. तर छान रेसिपी आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.